permutations and combinations are used to find the number of ways हा वर्ड महत्त्वाचा, नंबर ऑफ वेज. याच्यामध्ये यांचा वापरच अशा ठिकाणी आहे की जिथे आपल्याला ते काम एकापेक्षा जास्त प्रकारे करता येतं, एकापेक्षा जास्त चॉईसेस असतात, एकापेक्षा जास्त अवेलेबिलिटीज असतात, त्याला म्हणायचं नंबर ऑफ वेज. मग नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग आर ऑब्जेक्ट्स आउट ऑफ एन गिव्हन ऑब्जेक्ट्स. म्हणजे आपल्याला जर एन नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स दिलेले असतील आणि त्यापैकी आर नंबर ऑफ ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे असतील, तर हे सिलेक्ट करण्याचे किती वेगवेगळे मार्ग आहेत, किती वेगळे पर्याय अवेलेबल आहेत, ते फाइंड करण्यासाठी परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन्स आपण वापरतो. पण या दोन्हीमध्ये फरक काय? परम्युटेशन्स कधी यूज करायचे आणि कॉम्बिनेशन्स कधी यूज करायचे? ज्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या ऑब्जेक्ट्समधले एन नंबर ऑफ ऑब्जेक्ट्समधले आर नंबर ऑफ ऑब्जेक्ट फक्त सिलेक्ट करायचे रँडमली, हे सिलेक्ट करताना त्यांचा कुठलाही क्रम महत्त्वाचा नाही, म्हणजे आधी कोण नंतर कोण याला काहीही इम्पॉर्टन्स नाही आहे, अशा ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे कॉम्बिनेशन. आणि जिथे सिलेक्शनमध्ये क्रम महत्त्वाचा आहे, ऑर्डर महत्त्वाची आहे, की ते सिलेक्ट करून एका विशिष्ट क्रमाने अरेंज करायचे, सिलेक्ट करून त्यांना एका प्रॉपर सिक्वेन्समध्ये अरेंज करायचं आहे. जिथं सिलेक्ट करतानाही क्रम महत्त्वाचा आहे, आधी कोण नंतर कोण याला महत्त्व आहे, त्या ठिकाणी यूज करायचं असतं आपल्याला परम्युटेशन्स. ओके. पण याच्यामध्ये छोट्या छोट्या जर संख्या असतील, म्हणजे 4 पैकी 2 निवडा, 5 पैकी 3 सिलेक्ट करा, तर अशा ठिकाणी आपण ते लिहून वगैरे काम करू शकतो. पण एकदम आपल्याला सांगितलं आहे की एकदम 50 स्टुडंट आहेत आणि त्याच्यामधले 5 निवडायचे आहेत, अशा वेळी आपल्याला किती वेगळे कॉम्बिनेशन आपल्यासमोर येतील, बरोबर आहे? समजा गृहीत धरा तुम्हाला काम सांगितलं आहे की ABCDE असे 5 स्टुडंट आहेत आणि 5 पैकी कोणतेही 2 स्टुडंट तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत, तर ते करू शकतो आपण. म्हणजे ए आणि बी घेतले, तर कशासाठी घ्यायचे नंतर बघू, म्हणजे क्रम आहे का नाही तर नंतर बघू. AB घेतले, AC घेतले, AD घेतले, AE घेतले, अशा आपण जोड्या जोड्या लावू शकतो ना. 5 पैकी 2 ठीक आहे, आपण ते जोड्या लावून पण काम करू शकतो. पण 50 पैकी 5 घ्यायचेत, इथं जोड्या लावणं इम्पॉसिबल नाही आहे, पण इनकन्व्हिनियंट आहे. म्हणजे 3 तासाच्या पेपरमध्ये एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तो पण होईल का नाही सांगता येत नाही. याच्यासाठी आपल्याला ह्या परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्सच्या रिझल्टचा वापर करायचा आहे. पण हे रिझल्ट वापरत असताना आपल्याला आणखी एक गोष्ट लर्न करणं अगोदर आवश्यक आहे, आणि ती म्हणजे फॅक्टोरियल नोटेशन. फॅक्टोरियल नोटेशन म्हणजे काय आणि त्याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे, आधी आपल्याला हे पाहावं लागेल, आणि मग परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचे फॉर्म्युले काय आहेत ते आपण पाहणार आहोत. आता हे फॅक्टोरियल नोटेशन म्हणजे काय? इफ द टर्म इज लाईक दिस, n फॅक्टोरियल. फॅक्टोरियलचं नोटेशन या प्रकारे डिनोट केलं जातं.
ओके, मोठ्या साईजमध्ये, म्हणजे 1 आणि त्याखाली असं डॉट. हे फॅक्टोरियल म्हणजे काय? n फॅक्टोरियल मीन्स product of all natural numbers from 1 to n. 1 पासून n पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. 1 पासून n पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबर्सचं मल्टिप्लिकेशन, नॅचरल नंबर्सचा प्रॉडक्ट म्हणजेच n फॅक्टोरियल. प्रॉडक्ट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to n म्हणजेच n फॅक्टोरियल. तर नॅचरल नंबर म्हणजे चांगले नंबर आपले आवडते, ज्याच्यामध्ये फ्रॅक्शन येत नाही, डेसिमल येत नाही, काही नाही. 1 नंतर डायरेक्ट 2 नंतर डायरेक्ट 3 नंतर डायरेक्ट 4. म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 फॅक्टोरियल याचा अर्थ काय? 1 × 2 × 3 × 4 × 5. 5 फॅक्टोरियल म्हणजे 1 पासून 5 पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन. मग हे मल्टिप्लिकेशन करता येईल आपल्याला. किती येतं आहे सांगा? 120. बरोबर. त्यानंतर समजा 4 फॅक्टोरियल म्हणजे किती? 1 × 2 × 3 × 4. 1 पासून 4 पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबर्सचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू व्हॉट? 24. ओके. त्यानंतर 10 फॅक्टोरियल म्हणजे 1 × 2 × 3 × 4 × 5 × 6 × 7 × 8 × 9 × 10. 1 पासून 10 पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन नका करत बसू. आपल्याला पाढे येतात की नाही हे नाही चेक करायचे. आपल्याला महत्त्वाचं आहे कन्सेप्ट. मेन थिंग तेच होते. आपण डॉंकी वर्कमध्ये जास्त एंटर होतो. आपलं हे इतके मोठमोठे मल्टिप्लिकेशन्स नाही करत बसायचे. थोडेफार आहेत पण एवढं नाही. मग हे एवढं सगळं मल्टिप्लिकेशन असं लिहित बसण्यापेक्षा, करत बसण्यापेक्षा त्यालाच आपण शॉर्टली काय डिनोट करू शकतो? 10 फॅक्टोरियल. 10 फॅक्टोरियलचा अर्थ काय? 1 पासून 10 पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन. 15 फॅक्टोरियल म्हणजे काय? 1 पासून 15 पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबर्सचं मल्टिप्लिकेशन. किंवा 52 फॅक्टोरियल आहे समजा. याचा अर्थ 1 2 3 4 डॉट 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 कुठपर्यंत? 52 पर्यंत. किंवा 50 फॅक्टोरियल म्हणजे 1 × 2 × 3 × 4 × डॉट 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 हे कुठपर्यंत? 50 पर्यंत.
दॅट इज द मिनिंग ऑफ दिस फॅक्टोरियल नोटेशन. मिनिंग लक्षात आलं फॅक्टोरियल नोटेशनचं काय आहे ते. यामध्ये 5 फॅक्टोरियल येईल, 7 फॅक्टोरियल, 10 फॅक्टोरियल, 11 फॅक्टोरियल, कुणी कसे असेल. गॉट दिस मिनिंग. येस. आता यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला डॉंकी वर्क जर रिड्यूस करायचं असेल, आता असे 50 फॅक्टोरियल आला त्याला 1 पासून 50 पर्यंत मल्टिप्लिकेशन्स करत बसणे किंवा ते कॅल्क्युलेशन करणे डॉंकी वर्क आहे आणि सिली वर्क आहे, ते नाही करायचं आहे आपल्याला. हे जर एलिमिनेट करायचं असेल तर कुठेतरी स्किल वर्क फॉलो करावं लागेल. म्हणजे काय, खूप महत्त्वाचे काही रिझल्ट रिलेशन्स आहेत जे की फॅक्टोरियलच्या कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला युजफुल ठरतात. जसं हा 10 फॅक्टोरियल आहे, त्याला आपण काय लिहिलं, 1 × 2 × 3 × 4 × 5 अप टू 10 लिहिलं, बरोबर आहे. मला सांगा इथून 9 पर्यंतचा जर पार्ट असेल तर एवढ्याच पार्टला आपण काय डिनोट करू शकतो. वन इंटू 2 × 3 × 4 × 5 × 6 × 7 × 8 × 9 याला आपण काय डिनोट करू शकतो. हा 9 फॅक्टोरियल, बरोबर आहे. हा इथून इथपर्यंतचा पूर्ण पार्ट म्हणजे काय झालं, 9 फॅक्टोरियल. आता त्या 9 फॅक्टोरियललाच आपण 10 न मल्टिप्लाय केलं तर आपला कुणाची व्हॅल्यू मिळेल, 10 फॅक्टोरियल. बरोबर. म्हणजे आपण थोडक्यात या 10 फॅक्टोरियललाच 9 फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय 10 असं लिहू शकतो, बरोबर आहे. त्यानंतर समजा आपल्याला यातले एवढेच जण पाहिजेत 8 पर्यंतचेच, 1 पासून 8 पर्यंतचेच, तर या 10 फॅक्टोरियलला काय लिहिता येईल, 8 फॅक्टोरियल इंटू 9 इंटू 10. 8 फॅक्टोरियल इंटू 9 इंटू 10, बरोबर आहे. येस. त्यानंतर समजा आपल्याला 7 पर्यंतच घ्यायचेत, 7 फॅक्टोरियल इंटू 8 इंटू 9 इंटू 10. 7 फॅक्टोरियल इंटू 8 इंटू 9 इंटू, बरोबर आहे. येस. हे असं आपल्याला लिहिता येणं गरजेचं आहे. याने आपलं खूप असं रायटिंगचे डॉंकी वर्क कमी होणार आहे, कॅल्क्युलेशन वर्क कमी होणार आहे. म्हणजे समजा या 52 फॅक्टोरियलला मला 50 फॅक्टोरियलच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, मग काय होईल बरं, 50 फॅक्टोरियल इंटू 51 इंटू 52. 50 फॅक्टोरियल इंटू 51 इंटू 52, बरोबर आहे का. हो. येस. त्यानंतर समजा हा 50 फॅक्टोरियल आहे, त्यालाच मला 45 फॅक्टोरियल पर्यंत लिहायचं आहे, काय होईल बरं, 40 फॅक्टोरियल इंटू 41. 45 फॅक्टोरियल पर्यंत, 45 फॅक्टोरियल इंटू 46, 47, 58, 46, 47, 48, 49, 50, बरोबर. येस. कळली कन्सेप्ट कशी आहे ती. हो सर. प्रॉब्लेम याच्यात येत नाही, प्रॉब्लेम येतो जनरलायझेशनमध्ये.
म्हणजे काय, आता n फॅक्टोरियल आहे, n फॅक्टोरियलला आपण याच कन्सेप्टनुसार, आता n पेक्षा 1 न लहान असणारी संख्या कुठली सांगा? n-1. n-1. 2 ने लहान असणारी? n-2. 3 न लहान असणारी? n-3. 4 न लहान असणारी? n-4. गॉट दिस? येस. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आता हीच कन्सेप्ट आपल्याला इथे जर यूज करायची म्हटलं रायटिंगसाठी, तर n फॅक्टोरियललाच आपण n-1 फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय n असं लिहू शकतो. बघा हे करेक्ट आहे का? येस. येस. त्यानंतर n फॅक्टोरियललाच आपण n-2 फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय n-1 मल्टिप्लाइड बाय n असंही लिहू शकतो. येस सर. बरोबर आहे? किंवा त्याला आपण n-3 फॅक्टोरियल इंटू n-2 इंटू n-1 इंटू n असंही लिहू शकतो. कन्सेप्ट तीच आहे, फक्त आपण काय केलंय, त्याला एक एकनं कमी कमी करत गेलंय. हे असं जनरलायझेशन पण आपल्याला काही ठिकाणी यूज करता यायला पाहिजे. ओके, कळला फॅक्टोरियल नोटेशनचा अर्थ काय तो? हो सर. तर फॅक्टोरियल नोटेशनमध्ये एवढंच वर्किंग आहे. यात एक फक्त महत्त्वाची थिंग आहे, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ 0 फॅक्टोरियल? 0. फॅक्टोरियल नोटेशनचा अर्थ काय होतो? 5 फॅक्टोरियल म्हणजे 1 पासून 5 पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन. 4 फॅक्टोरियल म्हणजे 1 पासून 4 पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे? 0 फॅक्टोरियलचा अर्थ काय होईल? 1 पासून 0 पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन. शक्य आहे का असं? नो. नॅचरल नंबरची सुरुवातच कुठून होते? 1 पासून होते. 0 हा नॅचरल नाहीच आहे, आणि तो जर या फॅक्टोरियलमध्ये घेतला असता तर सगळेच प्रॉडक्ट 0 झाले असते. कारण 0 असा आहे, तो कुणालाही मल्टिप्लाय झाले की 0च करतो. बरोबर आहे? हो सर. म्हणून नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट घेतला जातो इथे. पण हा 0 तर नॅचरल नंबर नाही आहे, आणि तो 1 पेक्षा पुढं पण येत नाही, 1 पेक्षा लहान येतो. पण बऱ्याच एक्झाम्पल्समध्ये 0 फॅक्टोरियल अशी टर्म येत होती, आणि म्हणून अपवाद म्हणून या 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू कन्सिडर केली जाते इक्वल टू 1. 1 फॅक्टोरियल तर 1च येणार, काही प्रॉब्लेम नाही. पण 0 फॅक्टोरियलची सुद्धा व्हॅल्यू काय घ्यायची असते? 1 घ्यायची असते. ही एक डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणून लक्षात ठेवावी लागते. बाकी सगळ्या नॅचरल नंबरसाठी, कुठल्याच नॅचरल नंबरसाठी कुठलाच काही डिफॉल्ट नाही आहे, पण 0 फॅक्टोरियलची मात्र व्हॅल्यू 1 घ्यायची असते. ओके, आधी हा एवढा पार्ट नोट डाऊन करा. फॅक्टोरियल नोटेशन. फॅक्टोरियल नोटेशन हे त्यामध्ये
शेवटी लिहा. हे सगळं एन फॅक्टर म्हणजे डेफिनेशन ॲक्च्युली एवढीच आहे. हे बाकी सगळे एक्झाम्पल म्हणून तुमच्यासाठी. आता हे फॅक्टोरियल नोटेशन का आपण आधी स्टडी केलं, कारण परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्सचे जे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यात आपल्याला फॅक्टोरियलचा वापर करायचा आहे. तो कसा? हे दोन रिझल्ट्स मुख्य आधी लक्षात घ्या. नंबर ऑफ वेज, आपण आधी परम्युटेशन्सचंच बघूया सगळं, नंतर कॉम्बिनेशनमध्ये एंटर होऊ. नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग R objects out of n objects number of ways of selecting R objects out of n objects. म्हणजे n नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आपल्याला दिलेले, त्याच्यामधले R ऑब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचे. आता या सिलेक्शनचे दोन प्रकार आपल्याला माहिती आहेत. एक म्हणजे जिथे सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे तिथे, म्हणजे यात आपल्याला सिलेक्ट केलेले ऑब्जेक्ट एका विशिष्ट क्रमानेच महत्त्वाचे. सिक्वेन्शियली. Number of ways of selecting R objects out of n given objects sequentially is given by n P R. कसं लिहिलाय ते बघा. NPR हे लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण काय होतं, ॲक्च्युली तो कसा आहे, हो बरोबर आहे, पण आधी ते लिहायचं कसं हे पण बघा. काही जण त्याला असं लिहितात, असा नसतो. यामध्ये काही जण असं लिहितात, हे पण नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या तिन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन नाही आहे. हे नोटेशन कसं आहे, n जो आहे तो या ठिकाणी आणि R जो आहे तो Pच्या पायाजवळ आहे. ओके, दिस NPR is equal to n factorial divided by n minus R bracket factorial. Number of ways of selecting R objects out of n given objects, but sequentially.
दिलेल्या n ऑब्जेक्ट्सपैकी r ऑब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचेत, त्याचे नंबर ऑफ वेज किती हे फाइंड करण्यासाठी हा रिझल्ट वापरला जातो NPR, अँड दॅट इज इक्वल टू n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल. आणि जर हे सिलेक्शन रँडमली असेल, म्हणजे जिथे क्रम महत्त्वाचा नाहीये, ऑर्डर महत्त्वाची नाहीये, तर त्याच्यासाठी यूज केलं जातं कॉम्बिनेशन. आणि त्या कॉम्बिनेशनसाठी आपण वाक्य असं लिहू शकतो, नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग R objects out of n objects randomly. म्हणजे जिथे क्रम महत्त्वाचा नाही, सिक्वेन्स महत्त्वाची नाही, फक्त सिलेक्ट करायचेत, फक्त कॉम्बिनेशन करायचेत, is given by, that is given by NCR. आणि या NPR आणि NCR मध्ये खूप मायनर डिफरन्स आहे, दॅट इज इक्वल टू n फॅक्टोरियल डिवायडेड बाय r फॅक्टोरियल मल्टीप्लाइड बाय n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल. म्हणजे काय, तर दोन्हीमध्ये फरक हा फक्त एवढ्या r फॅक्टोरियलचा आहे. इथे r फॅक्टोरियल आहे, इथे नाही. तर इनिशियली ते लक्षात राहतं, नंतर कन्फ्युजन काही जणांचे असे होतात की नेमकं कुठं आहे, एका ठिकाणी आहे एका ठिकाणी नाही, असं रँडमली लक्षात नाही ठेवायचं. परफेक्ट रिझल्ट पाहिजेत की कॉम्बिनेशन्समध्ये इथे r फॅक्टोरियल येतो. यावरूनच या दोन्हीमध्ये सुद्धा रिलेशन तयार होतं, कारण कॉम्बिनेशनमध्ये फक्त सिलेक्शन असतं, परम्युटेशनमध्ये सिलेक्शन करून त्यांना अरेंज करायचं असतं एका विशिष्ट क्रमाने. सिलेक्शन करून एका विशिष्ट क्रमाने अरेंज करायचं असतं परम्युटेशनमध्ये. आधी आपण जे काही कॅल्क्युलेशन वर्क आणि एक्झाम्पल ॲप्लिकेशन्स आहेत ते मॅक्झिमम वर्क आधी परम्युटेशनचं पाहणार आहेत, नंतर कॉम्बिनेशनचं पाहणार आहेत, आणि मग असेही काही एक्झाम्पल आहेत की ज्याच्यामध्ये दोन्हीचा पण वापर केला जातो, नंतर ते पाहणार आहेत. ओके, आधी हे 2 पॉईंट्स नोट डाऊन करा. आता पहा यांचा यूज कशा प्रकारे आहे. यात काही डायरेक्ट रिझल्ट्स पण तयार होणार आहेत. आपण आधी इथे रिझल्ट लिहूया NPR. NPR इक्वल टू n फॅक्टोरियल डिवायडेड बाय
एन मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल. आधी याचं न्यूमरिकल कॅल्क्युलेशन आपण क्लिअर करून घेऊ, कारण ह्या परम्युटेशन कॉम्बिनेशनमध्ये इश्यू काय होतो की त्या क्वेश्चनमधली दिलेली इन्फॉर्मेशन काय, त्याच्यानुसार रिक्वायरमेंट काय, या भागावरती वर्किंग होण्याऐवजी याच्यातच जास्त अडकतात. फॉर्म्युला कसा वापरायचा आणि कॅल्क्युलेशन कसे करायचे, हा पार्ट क्लिअर पाहिजे की आपल्याला याचं वर्किंग करता यायला पाहिजे. म्हणून काही सिम्पल न्यूमरिकल्स याच्यावरचे आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, टेन P3 यामध्ये n म्हणजे 10 आणि 3 म्हणजे r. डोक्यावर येतो पाठीमागं डोक्यावर येतो n, पाठीवरचा n आणि पायाजवळचा r, हे लक्षात ठेवायचे. आणि मग फॉर्म्युला जर यूज केला आपण तर इक्वल टू काय येणार, 10 फॅक्टोरियल अपॉन 10 मायनस 3 ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके, म्हणजेच 10 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल. 10 मायनस 3 म्हणजे किती, 7. आता जे आपण हे रिझल्ट्स पाहिले होते फॅक्टोरियलसाठी, हे कशासाठी होते बघा. यामध्ये जर इमानदारीनं आपण विचार केला तर आपल्याला काय करावं लागेल, 10 फॅक्टोरियलसाठी 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 इंटू 6 इंटू 7 इंटू 8 इंटू 9 इंटू 10 असं लिहावं लागेल, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला 7 फॅक्टोरियल म्हणजे काय, 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 इंटू 6 इंटू 7. लिहिलं असं. हे लिहिल्यानंतर होणार काय, हे 1 पासून 7 पर्यंतचे आणि हे 1 पासून 7 पर्यंतचे कॅन्सलच होणार ना सगळे. शिल्लक काय राहणार, 8 मल्टिप्लाइड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे 720. आता इथे 10 पर्यंतच संख्या होत्या म्हणून ठीक होतं, पण ह्याच्यामध्ये 50, 60, 70 वगैरे अशा संख्या असल्या की मग काय एवढं सगळं लिहित बसायचं. याच्यासाठी ती कन्सेप्ट आहे. म्हणजे आपण हा जो 10 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल आहे, यालाच काय लिहिणं कन्व्हिनियंट होतं, न्यूमरेटरचा जो 10 फॅक्टोरियल आहे हे 7 पर्यंत डिनॉमिनेटरला आहेच आहेत ना, मग 10 फॅक्टोरियललाच आपण 7 फॅक्टोरियल इंटू 8 इंटू 9 इंटू 10 असं लिहिलं अपॉन 7 फॅक्टोरियल. 7 फॅक्टोरियल कॅन्सल, अखेर राहिलंही काय, 8 9 10 8 9 10 8 9 10. म्हणजे हे जे डॉंकी वर्क आहे ते रिड्यूस होणं गरजेचं असतं, त्याच्यासाठी ती कन्सेप्ट आहे. याला आपण 720. ओके ओके सर. त्यानंतर समजा टर्म आहे 15 P2. काय होईल,
फॉर्म्युलानुसार 15 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 15 मायनस 2. हां, आता यात एक महत्त्वाचा, NPR किंवा NCR या दोन्हीमध्ये R हा नेहमी N पेक्षा लहानच असतो किंवा मोस्टली तो इक्वल असू शकतो, पण R हा कधीच N पेक्षा मोठा नसतो. N इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू R, परम्युटेशनसाठी पण आणि कॉम्बिनेशनसाठी पण. आणि हे लॉजिकली करेक्ट आहे ना. आपल्याला N ऑब्जेक्टपैकी R ऑब्जेक्ट सिलेक्ट करायला सांगितले, म्हणजे आपल्यासमोर 10 वस्तू मांडल्या आहेत आणि सांगितलं यातल्या कोणत्याही 15 निवडा. जमेल का असं? पॉसिबल होईल का ते? दहा वस्तू आपल्यासमोर मांडल्या आहेत आणि सांगितलं यातले कोणतेही 15 सिलेक्ट करा. चालेल? नो. नाही चालणार. किंवा समजा एका क्लासमध्ये 50 विद्यार्थी आहेत आणि सांगितलं याच्यामधले कोणतेही 80 विद्यार्थी निवडा. चालेल का? नाही, पॉसिबलच होणार नाही ते. म्हणजे N हा नेहमी R पेक्षा मोठा पाहिजे किंवा इक्वल असला तर चालेल. म्हणजे 50 पैकी 50 घ्या, 10 पैकी 10 घ्या, हे चालेल. ओके, हां ठीक आहे. आता कम टू द एक्झाम्पल. 15 P2 आहे. 15 फॅक्टोरियल म्हणजे N फॅक्टोरियल झाला आणि N मायनस R. 15 मायनस 2 म्हणजे किती? 13 फॅक्टोरियल. हे डायरेक्ट पण लिहिता येऊ शकतं ज्यांना सिंपल कॅल्क्युलेशन जमतात ते. मग 15 फॅक्टोरियलला काय लिहावं लागेल बरं आता? 14 into 15. 13 फॅक्टोरियल इंटू 14 इंटू 15 आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर कोण? बरोबर. हे 13 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. मल्टिप्लिकेशन या दोघांचंच. 14 इंटू 15 किती येत आहे? 210. ओके. देन सपोज मी आता असे काही एक्झाम्पल लिहितो, करता येतील कॅल्क्युलेशन? हो सर. येस. P4 सॉरी. त्यानंतर
complete this all. काय येतात आन्सर मग आता? नंबर 3 20p4 काय आला आन्सर? 17 into 18 into 19 into 20. 17 into 18 into 19 into 20. ओके, असं ठेवलं तरी सफिशियंट आहे आपल्याला. आपल्याला खूप हेवी कॅल्क्युलेशन वर्क नाही करायचं. ओके, हा आला आहे का नंबर 3 सर्वांचा? चलायचं पुढे. येस, नंबर 4 21 into 22 into 23 into 24 into 25. हे का तुम्हाला नंबर मी तसेच ठेवायला सांगितले? त्यांचं मल्टिप्लिकेशन करणं इम्पॉर्टंट नाही आहे. महत्त्वाचं आहे की बऱ्याच प्रमाणात प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला टर्म पाहिली की लक्षात यायला पाहिजे काय राहत आहे. (20p4) 20 पासून सुरू करायचं आहे, 4 पर्यंत 4 संख्या कमी करायच्या आहेत फक्त. 20 into 19 into 18 into 17, म्हणजे डायरेक्ट तुम्ही असं पण लिहू शकता त्याला. 20 into 19 into 18 into 17. लॉजिक लक्षात घ्यायच्या पाठीमागचं. म्हणजे तुम्हाला जर असं सांगितलं आता 15 P5 लिहा, तर बाय ऑब्झर्वेशन पासून सुरू करायचं. शॉर्ट ट्रिक बघा कशी आहे. 15 पासून सुरू करायचं, त्याला एक एक न कमी कमी करायचं. किती संख्या लिहायच्या आहेत? 5. 15, 14, 13, 12, 11. 5 संख्या लिहायच्या. बघा एवढंच येतं का 15C5चं कॅल्क्युलेशन करून? येस सर. कळली ट्रिक? हो सर. ही यूजमध्ये ठेवायची, नाही तर विसरून जाते लगेच. समजा 10 P3 लिहायचं आहे. काय होणार ह्या ट्रिकनुसार? 10 पासून सुरू करायचं, एक एक न कमी करायचं, आणि किती संख्या लिहायच्या आहेत? 3च संख्या, म्हणजे 10, 9, 8. बघा आलं होतं का एवढंच? हो सर. म्हणजे हे जे वर्किंग आहे एवढं सुद्धा कमी झालं आता. हे सुद्धा नाही, एवढं सुद्धा नाही वर्किंग करायची गरज. ऑब्झर्वेशन जितके जास्त, डॉंकी वर्क तेवढं कमी. लक्षात आलंय? समजा तुम्हाला सांगितलं 30p4, सांगा बरं व्हॅल्यू आता याची काय होईल? डायरेक्ट 30 into 29 into 28 into 27. लक्षात येत आहे? हे फॉर्म्युला तर आहेच आहे, नो डाऊट, फॉर्म्युला लक्षात पाहिजेच आहे, पण विदाऊट फॉर्म्युला सुद्धा डायरेक्ट या प्रकारे कॅल्क्युलेशन करता येतं. समजा तुम्हाला 100p5 म्हटलं, काय येईल? 100, 99, 98, 97, 96. 100, 99, 98, 97, 96.
गॉट दिस? मग आता 100 P1 काय होईल बरं यानुसारच? 100 एकच संख्या लिहायची आहे. 50 P1 काय होणार? 50. म्हणजेच यामध्ये एक स्टँडर्ड रिझल्ट आपल्याला इन जनरल असा लिहिता येतो, तो म्हणजे NP1 इक्वल टू N. NP1 इक्वल टू N. ओके, गॉट दिस? हो सर. 100 P1 100 झाला, 50 P1 50 झाला. बरं, 30 P29 याचं काय आलं बरं आन्सर तुमचं? 30 to 2. हां, 30 पासून 2 पर्यंत. एकनी काय फरक पडतोय? 1 नी मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडणार आहे? म्हणजे ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन ज्यावेळेस तुम्ही करणार याचं फॉर्म्युला वापरून 30 P29चं, त्यावेळेस येणार 30 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 30 मायनस 29 म्हणजे 1 फॅक्टोरियल. बरोबर आहे का? येस सर. आणि 1 फॅक्टोरियलची किंमत 1च असते ना, हो सर. म्हणजे त्याला डायरेक्ट 30 फॅक्टोरियलच लिहिता येईल. येस सर. बरोबर आहे? असंच 10 P9चं काय आलं आहे तुमचं आन्सर? फॅक्टोरियल. 10 फॅक्टोरियल अपॉन 10 मायनस 9 म्हणजे 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियल म्हणजे 1च, तो झाला 10 फॅक्टोरियल. म्हणजे स्टँडर्ड रिझल्ट डायरेक्ट आपण कसं लक्षात घेऊ शकतो? हा जर R याच्यापेक्षा फक्त 1 न कमी असला N पेक्षा, तर व्हॅल्यू आहे ते N फॅक्टोरियल. बरोबर आहे? म्हणजे आणखी एक स्टँडर्ड रिझल्ट यामध्ये ॲड करता येईल, तो म्हणजे NP N मायनस 1 इज इक्वल टू N फॅक्टोरियल. म्हणजे हा जो R आहे तो R जर याच्यापेक्षा 1 न कमी असला तर व्हॅल्यू डायरेक्ट आपण N फॅक्टोरियल लिहू शकतो. ओके, आणि हे तुम्ही प्रूव्ह केलेत. म्हणजे याची व्हॅल्यू आली 30 फॅक्टोरियल. याची व्हॅल्यू काय आली? 30 फॅक्टोरियल. हां, 30 फॅक्टोरियल. 30 फॅक्टोरियल. कारण N मायनस R, 30 मायनस 30 म्हणजे 0, आणि 0 फॅक्टोरियलची पण व्हॅल्यू 1च असते, त्यामुळं हा पण येतो 30 फॅक्टोरियलच. 10 P10 किती आला? 10 फॅक्टोरियल. म्हणजे आणखी एक रिझल्ट मिळाला. काय? NPN इज इक्वल टू N फॅक्टोरियल. NPN इज इक्वल टू N फॅक्टोरियल. Then 15P0 15P0 काय आला? 15 फॅक्टोरियल आला. बघा, येस सर. 15P0 फॉर्म्युला वापरला तर काय येईल? 1 फॅक्टोरियल. 15 फॅक्टोरियल अपॉन 15 मायनस 0 ब्रॅकेटचा फॅक्टोरियल. आता 15 मायनस 0 किती?
मग हे 15 फॅक्टरियल सगळेच कॅन्सल झाले. शिल्लक काय राहिला? 15 फॅक्टरियल कसा आला आन्सर? सॉरी सर. बरोबर आहे. म्हणजे समजा तुम्हाला 15 वस्तू दिलेल्या आहेत आणि 15 पैकी एकही नाही घ्यायची म्हणून सांगितलं आहे. नंबर ऑफ वेज एकच नाही घ्यायचा. बरोबर आहे. म्हणजे आपण रिझल्ट लिहू शकतो यामध्ये NP0 is always 1. NP0 is always 1. यात 15P0 ची व्हॅल्यू 1 आली, 25P0, 100P0 आणि 10P9. बघा आन्सर्स ज्यांचे नाही आले त्यांनी व्हेरीफाय करून कुठं मिस्टेक झाली आहे ते एकदा. आणि हे स्टँडर्ड रिझल्ट्स 4 रिझल्ट्स तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेशनसाठी युजफुल ठरणारे आहेत. NP0, NPN आणि NP1 हे 3 तर सगळ्यात जास्त ठिकाणी लागतात, फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ. ओके, नोट डाऊन करा.